हाय. उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन आणि त्यापासून बनवलेला आंब्याचा शिरा. आंब्याचा शिरा बनवण्यासाठी मध्यम आकाराचा रवा, आंब्याचा रस, साखर, वेलची पूड, बेसन आणि ड्रायफ्रूट्स. सर्वात आधी कढई गरम करून त्यामध्ये तूप घालायचे आहे आणि ड्रायफ्रूट्स गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावर काढून घ्यायचे आणि त्यामध्येच बेसन घालून तेही तुपामध्ये छान असं परतायचं आहे. इथे मी थोडं थोडं तूप ॲड केले, जसं हवं तसं. बेसनचाही गोल्डन रंग आला आणि छान असा स्मेल आला की समजायचं बेसन परतून झालेलं आहे. मग त्यामध्ये रवाही छान असा परतून घ्यायचा आहे. आता थोडंसं तूप ॲड करायचं आहे. गॅस कमी आणि मध्यम करत रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. छान असा भाजून झाल्यावर त्यामध्ये गरम दूध घालून मिक्स करायचे आहे आणि झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे. सर्व दूध आटले आहे. आता त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. जेवढं गोड हवं आहे ते व्यवस्थित मिक्स करून त्यावरही झाकण ठेवायचं आहे. आता साखर पूर्ण अशी वितळली आहे, रव्यामध्ये मिक्स झाले. आता वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स तेही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी जो आंब्याचा रस आहे तोही व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त असा गरम गरम आंब्याचा शिरा तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.